तर बघा, आज बेंदूर होता, डाळ शिजलेली होती, पोळ्या करायच्या होत्या, पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. तर मी इथं आमटी करते. आमच्याकडं आमटी असते ह्याची, हिरव्या मिरचीची. तर बघा, मी तेल टाकले, कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि खोबरं, लसूण, कांदा आणि मिरची आहे ना, ते चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये आणि मग त्याचे मसाला बनवायचा आणि तो मसाला टाकायचा. थोडीशी हळद टाकायची, गरम मसाला टाकायचा, जर एखादा मीठ मसाला असेल तो टाकला तरी चालेल. आमटी खूप छान होते. जिरे मोहरी तडकल्यानंतर ना, चांगला तडका बसल्यानंतरच हिरव्या मिरचीचा मसाला टाकायचा त्याच्यामध्ये. मसाला केलेला आहे, गॅस फुल केलता जरा, नंतर ना मसाला थोडासा लागायला लागला म्हणून परत बंद केला मी. आणि आमच्या इकडं म्हणजे सातारा ठिकाणी काही जण करतात लाल तिखट टाकून, लाल मसाला आपला घरगुती टाकून करतात, पण आम्ही आपलं ह्याचाच करतो, हिरव्या मिरचीचीच आमटी करतो. आज बेंदूर होता तर लाडूला म्हटलं, मग तू आपल्या घरात आहेत ते बैल त्याने जरा पुसून घेतले आणि त्याला पुजायला शिकवलं. कसं आपल्या मुलांना आपण संस्कृती जपायला शिकवायची असते. त्यांना सण हे काय माहीत नसतं. आपण सांगितलं तर ते त्यांना त्याच्याबद्दल माहिती समजते. तिथं बघा, मी पुरण हे बारीक करून घेतलं होतं आणि पोळे पण लाटायला सुरुवात केली. ते पोळ्या छान फुगत होत्या. तर मग आता तेल लावायचं हे मी मिशोवरून मागवले. जर कुणाला पाहिजे असेल तर मी लिंक देते. सकाळी लवकरच मी डाळ लावली होती कुकरला, म्हणजे नंतर ना मला शॉपवर पण जायचं होतं, पण पाऊस एवढा चालू झाला की मी परत शॉपवरती गेलेच नाही. कारण सण असल्यामुळं गिऱ्हाईक पण शांतच असतं सणामुळं, आणि इथं एवढं काही सिटी नाही आहे. पोळ्या कशा फुगतात बघा. तर कणिक चांगली पोळ्यांची भिजली ना, पीठ तर चांगलं होतं. इथं बघा, मी देवांना नैवेद्य काढलं, आपल्या आईला ताट, हे तुळशीला पण नैवेद्य घेतलं. वरती टेरेसवर तुळशीला पण नैवेद्य, तुळस पण बघा किती छान आहे. लाडू काय करतोयस तू? लाडू इकडं बघ. लाडू तू काय करतोयस? का पण मला आहेत की हात, देवाने दिलेत की मला मग मला मदत करतोयस का? बघू इकडं बघ. मी घासते ना. का का घासतोयस तू पण? मी तुझी मदत करतो ना. नको करू माझी मदत. चाल कर. ओके बॉस. पाणी वायाला घालू नकोस, पटपटावर. निघतोय ग्लास निघतोय तुला. बघा आता लाडूनी कसा घासलाय ग्लास दुधाचा, ते आतमधून तसंच आहे का नाही, त्याला स्वच्छ घास. माझी मदत करतोय. तुला कुणी सांगितलंय का ते कराय? मी सांगितलंय का तुला घास म्हणून? मी काय म्हणलं, मला प्रार्थना म्हणून दाखव. तू म्हणला मग मी प्रार्थना म्हणल्यावर मला भांडी घासून देणार का? मला
बास का, चल मला घासू देत. मला अजून घासायचं. मग सगळे घासतो का तू? कर कस चालू व्हिडिओ कनेक्ट इकडं बघ, इकडं काय म्हणतोय? बंद कर. इकडं बघ ना, तू काय म्हणतोयस? इकडं बघ, काय म्हणलास? इकडं बोलून बघ, मी व्हिडिओ काढते ना तुझा. लाडू काय गावनाश? ते नाही, काय करायचे माझ्यासोबत? माझ्यासोबत काय करायचंय? भांडे कशी घासणार तू भांडी? तुला येतात का घासायला? तू कशावरती वरती बसला? कशावरून बसला वरती? त्याच्यावर चढलास होय? हेडा कुठला. ते गुरुर ब्रह्मा ते प्रेयर म्हणून दाखव ना मला. भांडी घासायच्यात मम्मा. इकडं बघ की, अगोदर ते म्हणून दाखव, मग तुला भांडी घासायला देते मी. हा कसा? शी, ते कागद आहे. चल म्हणून दाखव. गुरुर ब्रह्मा. हा गुरुधम्मा. हा गुरु साशे परे धम्मा. हा बरे धम्मा. गुरुर ब्रह्मा गुरु धम्मा. गुरुर विष्णू. हा तू. गुरु हे असतं. हा गुरु धम्मा. गुरु धम्मा नाही. गुरु साशे परे धम्मा. हा येस. देवांनी भांडी घासा. परत सांग.